श्री स्वामी समर्थांचे विचार आणि मार्गदर्शन। श्री स्वामी समर्थ या नावाचे महत्त्व आपल्याला त्यांच्या प्रेरणादायी विचारांतून कळते। ज्या लोकांना आपल्या भावनांची कदर नाही त्यांचा पाठलाग करणे ही मूर्खपणाची निशाणी आहे। नाती टिकवण्यासाठी चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असते। हे गुण आत्मसात करून एखादी व्यक्ती कोणत्याही कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते। सुरुवात करणे महत्त्वाचे। सुरुवात केल्यास आपण कोणतेही कार्य पूर्ण करू शकत नाही, हे एक अट सत्य आहे। प्रत्येक कठीण कामाचे पहिले पाऊल म्हणजे त्याची सुरुवात करणे। हार कधीही मानू नका, कारण कठीण दिवस जातील आणि चांगले दिवस नक्कीच येतील। परमेश्वर आपल्यासोबत आहे या विश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे। जर तुम्हाला दिव्य शक्तीची आवश्यकता वाटत असेल तर तो आत्मविश्वास आणि श्रद्धा आपल्या हृदयात जागवणे गरजेचे आहे। इच्छाशक्तीची ताकद। इच्छाशक्ती असलेली व्यक्ती कोणतेही अशक्य कार्य साध्य करू शकते। संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे। ज्यांनी आपल्या संकटांवर पाऊल ठेवले ते जिंकले आणि ज्यांनी त्यांना डोक्यावर घेतले ते हरले। जीवनात अनेक अडथळ्यांवर मात करूनही आपण एखाद्या अदृश्य शक्तीच्या आधाराने पुढे जात असतो, जी शक्ती म्हणजे परमेश्वर। परमेश्वराचा आधार। जेव्हा संपूर्ण जग आपल्याला सोडून जाईल तेव्हा परमेश्वरच आपला हात धरतो। म्हणूनच परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवणे हे प्रत्येकाच्या जीवनाचे आधारस्तंभ असले पाहिजे। संकटात असलेल्या आणि दुःखी असलेल्या लोकांना आधार देण्यासाठी आपले प्रयत्न व आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे। राग आटोक्यात ठेवणे आणि सुखाच्या वेळी थोडे झुकणे या गोष्टी आयुष्य सुकर बनवतात। आयुष्याचे शिक्षण। जर एखाद्या व्यक्तीचे प्रेम त्याच्या नियंत्रणात नसेल तर ते आयुष्याला नरक बनवते। आयुष्यात धडा शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी स्वप्नांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे। योग्य मार्गावर चालणे कठीण असले तरी त्या मार्गावरून आपल्याला कोणीही दूर करू शकत नाही। अपयश आणि यश। लहान मूल चालायला शिकते तसेच अपयशातून शिकणे आवश्यक आहे। अपयशाचे टोमणे सहन करताना निराश होऊ नका, कारण तीच वेळ आपल्याला घडवते। आईनंतर केवळ धैर्यच आपल्याला साथ देते, जे कधीही हरवू देत नाही। प्रत्येक व्यक्तीत अद्वितीय गुण असतात, ते ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे आहे। जीवनाची शाश्वतता। या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही। वेळ, प्रेम, द्वेष, नाती यांचा सगळ्यांचा अंत होतो। आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्ती कमी असल्या तरी काळजी करण्याचे कारण नाही। सत्य बोलणारा माणूस जगाला कटू वाटतो, पण त्याचा मार्ग योग्य असतो। भक्ती हा एक छोटासा शब्द आहे, पण तो परमेश्वराशी जोडला गेला आहे। नाती जर आपल्याला रडवतात तर ती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे योग्य ठरते। नातेसंबंधांची महत्त्वता आणि भावनांचे व्यवस्थापन। श्री स्वामी समर्थ म्हणतात की जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांचा मागे जाणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे। हे विचार दर्शवतात की नातेसंबंध टिकवण्यासाठी चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असते। कोणतीही कठीण परिस्थिती यशस्वीपणे ओलांडण्यासाठी हे गुण अतिशय महत्त्वाचे ठरतात। सुरुवात करण्याचे महत्त्व। जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर काम पूर्ण कसे होईल हा विचार श्री स्वामी समर्थांनी अधोरेखित केला आहे। कोणतेही काम कठीण असले तरी सुरुवात करणे हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे। कधीही हार मानू नका, कारण परिस्थिती नेहमीच बदलत असते। उद्या वाईट जाऊ शकतो, परंतु परवा उज्ज्वल असेल। परमेश्वराची साथ नेहमीच आपल्या सोबत असते। इच्छाशक्ती आणि संकटांवर मात। माणसाची इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। हे शब्द प्रत्येकाच्या जीवनात संकटे आणि अडचणी कशा नैसर्गिक आहेत हे स्पष्ट करतात। जो व्यक्ती संकटांवर मात करतो तो खरा यशस्वी ठरतो। देव हे आपल्या जीवनातील अदृश्य शक्ती आहे, जी आपल्याला प्रत्येक अडथळा ओलांडण्याचे सामर्थ्य देते। देवावर विश्वास ठेवण्याचे फायदे। श्री स्वामी समर्थ म्हणतात की ज्या क्षणी जग आपल्याला सोडून जाईल त्या क्षणी देव आपला हात धरतो,
त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवणे हे आपल्याला मानसिक शांतता आणि आत्मविश्वास देते. आपल्याला गरज असलेल्या लोकांसोबत चांगले विचार आणि प्रेरणा शेअर करणे देखील महत्त्वाचे आहे. राग आणि आनंद व्यवस्थापन. रागाच्या वेळी थोडा थांबायला शिका आणि आनंदाच्या वेळी थोडा झुकायला शिका. जीवनातील या साध्या तत्वांनी नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यातील स्थिरता निर्माण होते. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेमात पडलो आणि ते आपल्याच्या हातात नसेल तर आयुष्य कठीण होते. म्हणून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. अपयशावर मात आणि स्वप्नांची पूर्तता. नशीब फक्त कष्टाने बदलते. आयुष्य लहान आहे, त्यामुळे एका क्षणाच्या मागे लागता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. योग्य मार्गावर चालणे कठीण असले तरी त्यावर स्थिर राहिल्यास कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही. अपयशाच्या वेळी निराश न होता त्या अनुभवातून शिकणे गरजेचे आहे. निसर्गाचा आदर आणि धैर्याचा महत्त्व. निसर्ग आपल्याला सर्व काही शिकवतो. आज जर तुम्ही योग्य मार्ग निवडला तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यावर पोहोचाल. धैर्याने भरलेल्या प्रयत्नांचा यशस्वी परिणाम होतो. हे लक्षात ठेवा की या जगातील कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, मग ती वेळ असो, प्रेम असो किंवा द्वेष असो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. मैत्री आणि विश्वासाचे महत्त्व. मैत्री ही स्वार्थ नसून विश्वास आहे. जिथे आनंदाने राहता येते तिथेच खरी मैत्री असते. सत्य बोलणारे आणि योग्य मार्गावर चालणारे लोक नेहमीच कठोर वाटतात, पण त्यांच्या विचारांचा परिणाम दीर्घकालीन सकारात्मक असतो. भक्ती हा एक छोटासा शब्द आहे, पण तो भगवंताशी जोडलेला आहे, ज्यामुळे तो विशेष बनतो. रडवणाऱ्या नात्यांचा अर्थ. जेव्हा नाती तुम्हाला रडवतात तेव्हा त्यांचा खरा अर्थ समजून घ्या. नाती टिकवण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि धैर्य महत्त्वाचे असते. जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो आणि त्या अनुभवांमुळे आपण अधिक समृद्ध बनतो. जीवनातील अपयशाचे महत्त्व. जीवन हे संघर्षांचे आणि आव्हानांचे मिश्रण आहे. प्रत्येक जण यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो, पण अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. अपयश म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची संधी आहे. वेदनांचा अनुभव हा तात्पुरता असतो, पण अपयशातून मिळणारी शिकवण दीर्घकाळ उपयोगी पडते. अपयश ही जीवनाच्या प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे. जर तुम्ही कधीही अपयशी झालात नाही तर तुम्ही काहीही नवीन शिकू शकणार नाही. अपयश तुम्हाला बदलासाठी प्रवृत्त करते, नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देते आणि तुमच्यात असलेल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. अपयश स्वीकारणारी व्यक्ती जीवनातील ख्या यशाला गवसणी घालते. म्हणूनच जीवनात अपयश स्वीकारायला शिका. तुम्हाला एखादी गोष्ट जमली नाही तर त्यातून शिकून पुढे जाणे हेच यशस्वी होण्याचे खरे तत्व आहे. जो माणूस अपयशाला स्वीकारतो आणि त्यातून शिकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. कालाशी लढा देणारेच नशीब बदलतात. जो माणूस आपल्या परिस्थितीशी झगडतो तोच आपले नशीब बदलू शकतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, तिचा सामना करण्याची हिंमत तुमच्यात असली पाहिजे. उद्याची काळजी करू नका, आजचे कार्य मनापासून करा हा संदेश स्वामींचा आहे. आजचे कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर उद्या नक्कीच फळ मिळते. जो माणूस कालच्या चुका लक्षात ठेवून आजचा दिवस वाया घालवतो तो आयुष्यात मागे पडतो. त्यामुळे कालच्या चुकांवर विचार करून दुःखी होण्यापेक्षा आजच्या क्षणाचा सदुपयोग करा. जीवनात बदल घडवण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. मानवी मन ही एक अद्भुत गोष्ट आहे. ते जसे विचार करते तसा माणसाचा प्रवास ठरतो. म्हणूनच सकारात्मक विचारांचा स्वीकार करा आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवा. आनंदाचा खरा अर्थ. आपल्याला अनेकदा वाटते की यश मिळाल्यावरच आनंद मिळतो, परंतु खरा आनंद यशात नसून आपल्याला जे काम आवडते ते करत राहण्यात आहे. जेव्हा तुम्ही आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करता तेव्हा तुम्हाला आनंदही मिळतो आणि यशही. आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. जो माणूस इतरांचे भले करतो
त्याला नेहमीच संकटांचा सामना करावा लागतो. जसे फळांनी लगडलेल्या झाडावरच दगड फेकले जातात, तसेच जे माणूस समाजासाठी काही चांगले करतो त्याला अडचणी आल्याशिवाय राहत नाही. पण अशा व्यक्तींच्या जीवनात खरे समाधान असते. मन एकाग्र करण्याचे महत्त्व. मन हे चंचल आहे. ते इकडे तिकडे भटकत राहते आणि एकाग्रतेचा शत्रू ठरते. परंतु जर मनावर नियंत्रण मिळवले तर तेच मन आपल्या यशाचे साधन ठरते. मन एकाग्र करण्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतनाची सवय लावा. मन एकाग्र करण्यासाठी सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत. जो आपल्या मनाला शांत ठेवतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा आस्वाद घेतो. मनुष्याच्या विचारांमध्ये मोठी ताकद असते. जर विचार सकारात्मक असतील तर ते आपल्याला यशस्वी बनवतात. म्हणून मनावर सकारात्मकतेचे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून मनावर विजय मिळवा आणि आयुष्यातील यशाच्या शिखरावर पोहोचा. श्रीकृष्णांचे जीवनाचे तत्वज्ञान. श्रीकृष्णांचे विचार जीवनाला दिशा देतात. ते म्हणतात की माणसाने कधीच नशिबाला दोष देऊ नये. नशिबाचा शिल्पकार माणूस स्वतःच आहे. जो मेहनत करतो तो नशीब बदलतो. श्रीकृष्णांनी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा संदेश दिला आहे, ज्याचा अर्थ आहे की आपल्याला आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचे आहे, फळाची चिंता करू नये. जेव्हा माणूस आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुंदर बनवतो. कार्याची महत्ता. कार्य हे जीवनाचे मूलभूत तत्व आहे. जो माणूस काम करतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. प्रत्येकाला आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. धर्माने कार्य करणारा माणूस कर्मवीर होतो. कार्य न केल्याने जीवनाला अर्थ राहत नाही. म्हणून प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे आणि मनापासून केले पाहिजे. सकारात्मकतेचा स्वीकार. सकारात्मक विचार हा जीवनाचा आधारस्तंभ आहे. नकारात्मक विचार माणसाला खचवतात तर सकारात्मक विचार उभारी देतात. म्हणून जीवनात नेहमी सकारात्मकतेचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्हाला नवीन ऊर्जेची जाणीव होते. सकारात्मक विचारांमुळे अडचणींवर मात करता येते आणि यशाचा मार्ग सुकर होतो. स्वामींचा संदेश. स्वामी सांगतात की जो माणूस स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जा आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. स्वामींच्या शिकवणीमुळे जीवनात शांतता, समाधान आणि यश मिळवता येते. संकटांना घाबरता त्यांचा सामना करण्याची क्षमता स्वतःत निर्माण करा. प्रत्येक दिवशी नव्या उमेदीने जगण्याचा प्रयत्न करा. श्रीकृष्णांचे तत्वज्ञान, जीवनाचे अनमोल धडे. श्रीकृष्णांनी गीतेतून दिलेल्या विचारांमध्ये जीवनाचे प्रत्येक पैलू समाविष्ट आहेत. हे विचार आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी, आत्मविकासासाठी आणि खरे सुख मिळवण्यासाठी प्रेरणा देतात. या लेखामध्ये श्रीकृष्णांच्या महत्त्वपूर्ण शिकवणींचा सविस्तर आढावा घेतला आहे. कर्मयोग. कार्य करत राहणे महत्त्वाचे. श्रीकृष्ण म्हणतात, निष्क्रिय बसण्यापेक्षा काम करत राहणे नेहमीच श्रेयस्कर आहे. मनुष्याच्या जीवनात कर्माला सर्वोच्च स्थान आहे. निष्क्रियतेमुळे मनाची आणि शरीराची ऊर्जा नष्ट होते. काम करत राहणे केवळ जीवनाचे तत्व नाही तर आत्मविकासाचेही साधन आहे. ते पुढे उदाहरण देतात की गुच्छाची कोणतीही चावी कुलूप उघडू शकते, परंतु त्या चावीचा योग्य वेळेवर योग्य ठिकाणी उपयोग करणे महत्त्वाचे आहे. जीवनातील कठीण प्रसंगांवर विजय मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. सत वाहणारे पाणीच कठीण खडकं तोडण्याची ताकद ठेवते. याचा अर्थ आपल्या प्रयत्नांमध्ये कधीही खंड पडता कामा नये. धैर्य आणि प्रयत्नांचे महत्त्व. श्रीकृष्ण सांगतात, जेव्हा तुमचे मन उदास असते तेव्हा दुप्पट उत्साहाने कामात व्यस्त रहा. जीवनात कष्ट आणि धैर्य यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. धैर्यामुळे कठीण प्रसंग सहज सोडवले जातात. ते स्पष्ट करतात की यशाचे मोल परिश्रम आणि आशावादावर अवलंबून असते. उदाहरणार्थ,
समुद्र किनाऱ्यावर उफाळणाऱ्या लाटा वारंवार किनाऱ्यावर आदळतात, पण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत राहतात। जीवनात धैर्य आणि सातत्य राखल्यास कोणतेही लक्ष्य गाठणे शक्य आहे। सत्याचा स्वीकार। सत्य हा जीवनाचा आत्मा आहे। श्री कृष्ण सांगतात की सत्य कधीही झाकता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, ते नेहमीच आपले अस्तित्व सिद्ध करते। अनेक जण सत्य बोलण्यास घाबरतात किंवा टाळतात, परंतु हे चुकीचे आहे। सत्यावर आधारित जीवन जगणे हीच खरी साधना आहे, असे ते सांगतात। सत्य आपल्या जीवनाला स्थैर्य आणि शांतता प्रदान करते। त्यामुळे सत्यावर आधारित विचारसरणी स्वीकारणे आणि सत्याला सामोरे जाण्यासाठी धैर्य बाळगणे महत्त्वाचे आहे। आत्म्याचे सौंदर्य आणि त्याचे महत्त्व। लोक शरीराच्या सौंदर्यावर भर देतात, परंतु श्रीकृष्णांचे मत आहे की आत्म्याचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे आहे। शरीर हे मातीपासून बनले आहे आणि पुन्हा मातीमध्ये विलीन होते, पण आत्मा अमर आणि शाश्वत आहे। ते म्हणतात, आत्म्याचे खरे सौंदर्य भगवंतात विलीन होण्यात आहे। त्यामुळे आपले लक्ष बाह्य सौंदर्यावर देता आत्मिक प्रगतीवर केंद्रित करा। ही प्रगतीच आपल्याला खऱ्या आनंदाकडे नेते। अहंकाराचा परिणाम। श्री कृष्ण सांगतात की अज्ञानामुळे माणसात अहंकार उत्पन्न होतो, जो त्याच्या पतनाचे कारण ठरतो। अहंकाराने भरलेला माणूस त्या दगडासारखा होतो, जो नदीच्या प्रवाहात बुडतो आणि आपले अस्तित्व गमावतो। अहंकार ही आत्मिक प्रगतीसाठी सर्वात मोठी अडचण आहे। ते पुढे स्पष्ट करतात की जो व्यक्ती स्वतःला सर्व काही करणारा मानतो, त्याचा अहंकार त्याला अधःपतनाच्या दिशेने नेतो। त्यामुळे आपण नेहमी नम्र आणि विनम्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नातेसंबंध टिकवण्याचे महत्त्व। नातेसंबंध हे माणसाच्या जीवनाचा पाया आहे। समुद्राच्या उफाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर वारंवार येऊन धडकतात, पण किनारा त्यांना सहन करतो। या उदाहरणातून श्रीकृष्ण शिकवतात की नात्यांमध्ये सहनशीलता आणि समर्पण आवश्यक आहे। फुटलेल्या दुधाचे दुःख काहीही केले तरी कमी होत नाही, तसेच एकदा नाते तुटल्यावर ते पूर्ववत करणे कठीण असते। त्यामुळे नात्यांमध्ये प्रेम, समर्पण आणि सहकार्य टिकवणे महत्त्वाचे आहे। वर्तमानाचा स्वीकार। श्रीकृष्ण सांगतात, जीवनाचा खरा अर्थ वर्तमानात आहे। भूतकाळातील दुःख किंवा भविष्यकाळाच्या चिंता यांमध्ये अडकून न राहता वर्तमान काळाचा आनंद घ्या। जीवनात प्रत्येक क्षणाचा स्वीकार करा आणि त्याचा योग्य उपयोग करा। ते स्पष्ट करतात की भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टी आपल्या हाती नाहीत, परंतु वर्तमानकाळ आपल्या हातात आहे। त्यामुळे वर्तमानाचा आनंद घ्या आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवा। सहवासाचे प्रभाव। श्रीकृष्ण सहवासाचे महत्त्व समजावून सांगतात। ते म्हणतात, जसा सहवास असेल तशीच व्यक्ती घडते। उदाहरणादाखल ते सांगतात की एका भांड्यात पाणी, दुसऱ्या भांड्यात दूध आणि तिसऱ्या भांड्यात चिखल असेल तर पाणी चिखलात मिसळल्यावर चिखलासारखे होते। याचा अर्थ चांगल्या सहवासाचा परिणाम नेहमी सकारात्मक असतो, तर वाईट सहवासाचा परिणाम नकारात्मक असतो। त्यामुळे नेहमी चांगल्या लोकांचा सहवास निवडावा। संयम आणि साधना। श्रीकृष्ण सांगतात, कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी संयम, साधना आणि धैर्य आवश्यक आहे। उद्दिष्ट मिळवण्यासाठी वेळ लागतो, पण त्या प्रतीक्षेत आपण आपले धैर्य गमावता कामा नये। संयम राखल्यास आपल्या कल्पनेपेक्षा अधिक यश मिळते। ते म्हणतात, त्या आवाजावर विश्वास ठेवा जो तुमच्या कर्माची परीक्षा घेतो। भक्तीचा महत्त्व। श्रीकृष्ण भक्तीचे महत्त्व समजावून सांगतात। ते म्हणतात, जो भक्त शेवटपर्यंत श्रद्धा ठेवतो त्याला यश मिळते। भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार सोडून भक्तीमध्ये मन एकाग्र करावे। भगवंताच्या चरणी अर्पण केलेली भक्ती जीवनाला नवी दिशा देते। जीवनातील यशाची गुरुकिल्ली कष्ट, मेहनत आणि आत्मविश्वास। जीवनातील यश मिळवण्यासाठी कष्ट, मेहनत आणि आत्मविश्वास यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते। आजपर्यंत अनेक महान व्यक्तींनी त्यांचे यश साध्य केले ते या तीन घटकांच्या मदतीनेच। यश प्राप्त करण्यासाठी अविरत कष्ट करणे आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे हे अत्यंत आवश्यक आहे।
यश प्राप्त करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार केला जातो, पण यशाची खरी गुरुकिल्ली आपल्या आत्मविश्वासात आणि मेहनतीतच आहे. कष्ट आणि मेहनत यशाचे अत्यावश्यक घटक. कष्ट आणि मेहनत यांना कधीही दुर्लक्षित करणे योग्य नाही. जेव्हा आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असते तेव्हा त्यासाठी कठोर मेहनत करणे अनिवार्य असते. स्वप्नांच्या पलीकडे जाऊन त्यांना साध्य करण्यासाठी मन, शरीर आणि आत्मा सर्व एकत्र येऊन कार्य करत असतात. शेकडो संघर्ष, अपयश आणि अडचणी येतात, परंतु कधीही हार मानता येत नाही. प्रत्येक संघर्षातून शिकणे आणि प्रत्येक अपयशाला एक नवा संकल्प म्हणून स्वीकारणे हे यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे. महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर अनेक मोठ्या व्यक्तींनी आपल्या संघर्षाच्या कहाण्यांद्वारे हे दाखवून दिले आहे की कष्ट आणि मेहनत यांच्याशिवाय यशाची कल्पनाही शक्य नाही. ते वेळेच्या महत्त्वाची जाणीव ठेवून कधीही थांबले नाहीत आणि अखेर त्यांनी आपले लक्ष्य गाठले. आलस्य आणि त्याचे परिणाम. आलस्य हा जीवनातील एक मोठा शत्रू आहे. अनेक लोकांना आरामदायक आणि सोयीचे जीवन जगायचं असतं, पण हेच आलस्य त्यांना यशापासून दूर ठेवते. यशासाठी फक्त इच्छाशक्ती पुरेशी नसते, त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करणे आणि वेळेचे योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. आलसी लोक कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत, कारण त्यांना फक्त आरामाची आणि सुविधा मिळवण्याची इच्छा असते, परंतु जीवनातील सच्चे यश हे मेहनत आणि कष्टांमध्येच असते. कठीण काळ आले तरी आलस्य सोडून आपल्याला कार्यरत राहावे लागते. जेव्हा आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपली शक्ती आणि ऊर्जा त्यावर लक्ष ठेवून एकत्रित होतात आणि प्रत्येक अडचणीवर मात करून आपण यशस्वी होतो. आत्मविश्वास, यशाची अदृश्य शक्ती. आत्मविश्वास हे जीवनातील सर्वात मोठे अस्त्र आहे. आपल्याला कधीच आत्मविश्वास गमावता कामा नये. यश मिळवण्याचा मार्ग कधीही सोपा नाही आणि तो अडचणींनी भरलेला असतो. अशा परिस्थितीतच आपला आत्मविश्वास आपण टिकवून ठेवला पाहिजे. आत्मविश्वासानेच आपण प्रत्येक अडचणीला तोंड देऊ शकतो आणि त्यावर मात करू शकतो. कर्णाचा उदाहरण घेतल्यास त्याने त्याच्या जन्माच्या वेळी असलेल्या संपूर्ण त्रासदायक परिस्थितीवर मात करून आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर तो योद्धा बनला. त्याच्याशी काय घडले ते त्याच्या जीवनात अनेक अडचणी आल्या, परंतु त्याने कधीही आत्मविश्वास गमावला नाही. त्याच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष त्याला नवा धडा शिकवण्यासाठी होता. त्याने यश मिळवण्यासाठी चुकता चुकता शिकले आणि त्याच्या यशाच्या मार्गावर कायम अग्रसर राहिला. दानवीर कर्णाचे जीवन आणि त्याचे संघर्ष. कर्णाची कहाणी एक अप्रतिम उदाहरण आहे. कर्णाने आपल्या जीवनातील अनेक कडवे प्रसंग पार केले आणि त्याच्या संघर्षांमुळेच त्याचा व्यक्तिमत्व अद्वितीय झाला. कर्णाचा जन्म अत्यंत कठीण परिस्थितीत झाला. त्याला त्याच्या आईने सोडून दिले, त्याला शत्रू म्हणून पाहिले गेले आणि त्याच्या जीवनात अनेक कष्ट आले, पण त्याने कधीही स्वतःला पराभूत होऊ दिले नाही. कर्णाचे जीवन हे आत्मविश्वासाचे प्रतीक बनले. त्याने त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि त्रास, अपमान आणि अडचणीला स्वीकारले आणि त्यावर विजय मिळवला. कर्णाचे यश ही त्याच्या आत्मविश्वासाच्या विजयाची कथा आहे. जीवनातील संघर्षांचे महत्त्व. स्वामी सांगतात की आपल्याला आयुष्यात संघर्ष यायला हवे. संघर्षाशिवाय आपण मोलाचा धडा शिकू शकत नाही. प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक सक्षम आणि सक्षम बनवतो. प्रत्येक वेळी आपल्याला अपयश आणि त्रास भेटतो तेव्हा तो एक नवीन संधी असतो. संघर्षाचं सत्य हेच आहे की ते आपल्याला अधिक बळकट बनवते आणि म्हणूनच जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघर्ष स्वीकारणे आणि त्याच्या माध्यमातून पुढे जाणे. यशाचे महत्त्व त्याच्या प्रयत्नांमध्येच आहे, त्याच्या संघर्षांमध्येच आहे. हेच सत्य आहे की आपला मार्ग कुठेही असो, आत्मविश्वास आणि मेहनत हा यश मिळवण्याचा खरा मार्ग आहे. भक्तीचे महत्त्व. भक्ती म्हणजे एक पवित्र आणि दिव्य नाता ज्यामध्ये व्यक्ती आपल्या सर्व मानसिक आणि शारीरिक शक्तींना ईश्वराच्या चरणी समर्पित करते. भक्तीच्या या मार्गावर चालताना व्यक्तीला सर्व प्रकारचे दुःख, वेदना आणि संघर्ष स्वीकारण्याची क्षमता प्राप्त होते.
भक्ती आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाशी जोडते आणि त्या अस्तित्वाच्या सामर्थ्याच्या अनुभूतीतून आपल्याला जीवनात एक नवा दृष्टिकोन मिळतो. जीवनातील संघर्ष आणि भक्तीचा आधार. आध्यात्मिक मार्गावर चालताना आपल्याला जीवनातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कधी कधी परिस्थिती अशी असते की त्यात चुकता चुकता त्याच्यातून एक मोठा शिकवण मिळतो. भक्ती हा एक असा मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून आपण आत्मविश्वास आणि धैर्य मिळवू शकतो. स्वामींच्या शिकवणीला अनुसरण करत त्यांच्यापासून आपल्याला धैर्य आणि संयम शिकता येतो. चमत्कारिक घटनांचे महत्त्व. जेव्हा भक्त आपल्या जीवनातील अडचणींवर मात करत असतो तेव्हा त्याला कधी कधी चमत्कारिक अनुभव येतात. हे चमत्कारिक अनुभव त्याला विश्वास आणि भक्तीमध्ये दृढ बनवतात. उदाहरणार्थ, श्री कृष्णाचे भक्त असलेल्या श्रीमंत व्यक्तीची कथा, ज्याने समुद्रात वादळ आल्यावर एक निर्जन बेटावर पोहोचून त्या ठिकाणी एका साध्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपला जीवन मार्ग बदलला. यावरून स्पष्ट होते की भक्ती आणि विश्वासाचे सामर्थ्य जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणू शकते. मार्गदर्शनाचे महत्त्व. आध्यात्मिक मार्गावर जाणाऱ्याला कधी कधी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्याला त्याच्या जीवनातील उद्दिष्टे आणि दिशा समजते. खरे मार्गदर्शन म्हणजे त्या व्यक्तीला सर्व संप्रेषणांचे निराकरण आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता मिळवणे. हे मार्गदर्शन त्या व्यक्तीला कधी कधी एक अद्भुत अनुभव देते आणि तो व्यक्ती जीवनाच्या इतर गोष्टींचे मूल्य समजून घेतो. भक्तांच्या जीवनातील बदल. जीवनातील संघर्ष आणि चमत्कारिक घटनांमुळे भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्याचे जीवन बदलते. त्याच्या मनातील चंचलतेचे आणि भ्रमाचे निरसन होते. त्याला आंतरिक शांतता, आत्मविश्वास आणि जीवनातील उद्दिष्टांची स्पष्टता मिळते. हेच कारण आहे की भगवंताच्या वचनात प्रगती करणारा भक्त कोणत्याही संकटांचा सामना धैर्याने करतो आणि शेवटी यशस्वी होतो. भक्तीचा आंतरिक अनुभव. प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा असतो. काही लोकांना त्यांच्या जीवनातील संघर्षामुळे कधी कधी भक्तीला समर्पित होण्याची प्रेरणा मिळते, तर काही लोकांना कोणत्यातरी उच्च प्रतीच्या साधना किंवा दिव्य अनुभवामुळे भक्तीच्या मार्गावर जाण्याची इच्छाशक्ती मिळते. भक्ती ही एक प्रगतिशील प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती दररोज ईश्वराशी संबंध प्रगाढ करत जातो. योग्य वेळ आणि योग्य गोष्ट. जीवनाच्या प्रत्येक क्षणी योग्य गोष्टीची शोध सुरू असतो. कोणती गोष्ट योग्य आणि योग्य वेळी केली गेली की जीवनाच्या प्रवासातील मार्ग मोकळा होतो. हेच कारण आहे की प्रत्येक व्यक्तीला त्या वेळी योग्य मार्गदर्शक मिळावा लागतो. योग्य मार्गदर्शन आणि संप्रेषणामुळे व्यक्ती अधिक सुसंस्कृत आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. जीवनातील साक्षात्कार. आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून जीवनातील साक्षात्कार आपल्याला आपल्या सत्याचे आणि ईश्वराच्या अस्तित्वाचे गोडत्व समजून देतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाच्या पवित्र उद्दिष्टाच्या दिशेने पुढे जाण्याचा ध्यास असावा लागतो. साक्षात्कार म्हणजे आपल्याला त्या दिव्य शक्तीची एक दृढ अनुभूती मिळवणे, जे आपल्याला जीवनातील मार्गदर्शन करत राहते. भक्तीच्या संप्रेषणाचे महत्त्व. वचन, संवाद आणि विचार हे भक्तीच्या मार्गावर अत्यंत महत्त्वाचे असतात. जेव्हा एक भक्त दुसऱ्या भक्तांना त्याच्या अनुभवांचे आणि वचनांचे माध्यमातून मार्गदर्शन करतो, तेव्हा त्या व्यक्तीला प्रेरणा मिळते आणि त्याचे जीवन बदलू शकते. हे संवाद जीवनातील एक सकारात्मक अनुभव आहे. जीवनाच्या उलट भक्ती आणि आयुष्यातील परिवर्तन. जीवनातले प्रत्येक परिवर्तन हे भक्तीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीस मोठ्या संधी देते. भक्ती साधण्यासाठी वाईट परिस्थितीच्या अंधारातही आशा आणि विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्ताच्या जीवनातील छोट्या छोट्या घटनांनी त्याला एक मोठा संदेश दिला असतो आणि तो संदेश त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवतो. समारोप. आध्यात्मिक मार्गावर असलेली भक्ती, विश्वास, मार्गदर्शन आणि चमत्कारिक अनुभव हे एकत्रितपणे आपल्याला जीवनातील खऱ्या अर्थाचा शोध घेण्यासाठी प्रेरित करतात. या सर्व घटकांच्या संयोजनाने प्रत्येक व्यक्तीला सत्याचे, प्रेमाचे आणि साधनेचे दृश्य उलगडते.
भक्ती आणि मार्गदर्शन हे जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देतील। या लेखाने भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस एक नवा दृष्टिकोन दिला आहे आणि त्याला जीवनातील चमत्कारिक अनुभवांचा, मार्गदर्शनाचा आणि विश्वासाचा गोड अनुभव घेण्याची प्रेरणा दिली आहे।